विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सुधागड तालुका बंद. वंचित बहुजन आघाडीच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद. पाली, परळी आणि पेडली बाजारपेठा राहिल्या बंद. शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी. पेपरफुटी प्रकरणाविरोधात जनआक्रोश. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यांच्या आवाहनाला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. सुधागड तालुक्यातही बंद शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. पाली, परळी आणि पेडली येथील बाजारपेठा बंद ठेवून व्यापारी, नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाला समर्थन दर्शविले. पेपरफुटी प्रकरण, शैक्षणिक व्यवस्थेतील गैरप्रकार आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडी, ऑल इंडिया पांथर सेना, आंबेडकरी बहुजन समाज तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. व्यापारी वर्गानेही स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यांच्या आवाहनाला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. सुधागड तालुक्यातही बंद शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार व गैरप्रकारावर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून बंदला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज 23 जुलै या रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो महाराष्ट्र बंदचा जी हाक दिलेली आहे, त्या हाकेला या ठिकाणी सुधागडवासियांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. सर्व समविचारी, सर्व सुज्ञ नागरिक, विद्यार्थी यांनी या निषेध मोर्चासाठी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. खरं तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा निघालेला मोर्चा आहे. आज आपण पाहत असेल की दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके साहेब आणि सोनम वांगचुक सर यांनी जो लढा उभा केलेला आहे, त्या लढ्याला सर्वच राज्यातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि या देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी हा जो लढा या ठिकाणी उभा केलेला आहे. खरं तर आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व जनसमुदायाला अतिशय अमानुषपणे लाठीचार करून त्यांच्यावरती अन्याय करण्यात आलेला आहे. या ठिकाणी त्या लाठीचाराच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जो हा पूर्ण देशभर आंदोलन उभं राहिलेला आहे, त्याला या सुधागडमधून जो या आंदोलनासाठी पाठिंबा मिळाला आहे आणि जंतर मंतर या ठिकाणी घडलेल्या त्या सर्व प्रकाराचा आम्ही या ठिकाणी सुधागडवासी म्हणून या ठिकाणी निषेध करत आहोत. स्नेह क्रांतिकारी, जय शिवराय, जय भीम. आपण सर्व या ठिकाणी बहुजनवादी विचार क्रांतीचे सर्व या ठिकाणी लोक जमलेलो आहोत. खरं तर गेली महिनाभर जंतर मंतर या ठिकाणी, दिल्ली या ठिकाणी
देशाच्या राजधानीच्या ठिकाणी अभिजित दिपके आणि वांगचुंग सर विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले असताना आज आपण माध्यमामधून जे व्हिडिओज आपल्या समोर येत आहेत ते अत्यंत या ठिकाणी विचित्र आणि ज्या पद्धतीने तेथे न्याय हक्कासाठी जमलेल्या विद्यार्थ्यावर जो काही लाठीचार्ज झालेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि लाठीचार्जच्या निषेधार्थ हा आजचा या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरं तर या मोर्चासाठी सर्वांनी या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी विविध पक्षाचे, विविध संघटनेचे, सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। बंधूंनो, देशाच्या भविष्याला या ठिकाणी त्यांनी हात घातलेला आहे। या देशाचा युवक म्हणजे या देशाचं भविष्य आहे। या ठिकाणी आपण पुढील महिन्यामध्ये देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्या सरकारचा नारा आहे बेटी पढाओ बेटी बढाओ। खरं तर या ठिकाणी जंतर मंतरवर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ज्या मुलींना, ज्या विद्यार्थिनींना जे अमानुष मारहाण झालेले ती या लोकशाहीला कधीही न शोभणारी घटना आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या संवेदना त्यांच्या प्रती आपण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। आपण या ठिकाणी जर जे काही जमलेलो आहोत ते आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। मी या ठिकाणी विनंती करेल की आपण सर्व विविध पक्षाचे, संघटनांचे या ठिकाणी सदस्य प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहात, आपण सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं।